बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये। संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचं मतदान आज होत आहे। या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यांमधल्या 121 मतदारसंघांमध्ये उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होईल। पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये प्रामुख्याने तेजस्वी यादवांच्या राघोपूर, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरींचा तारापूर या मतदारसंघांचा समावेश आहे। तसंच गायिका मैथिली ठाकूरांच्या अलीनगर या महत्त्वाच्या मतदारसंघाचाही समावेश असेल। प्रत्येक घरामध्ये एक सरकारी नोकरी देऊ असं आश्वासन महागठबंधनकडून देण्यात आले, तर दुसऱ्या बाजूला एनडीएनं लाडकी बहीण योजना, जंगलराज मुक्त बिहार, नरेंद्र मोदींच्या विकासाचं विजन असे मुद्दे प्रचारामध्ये आणलेत। 243 जागांच्या विधानसभेतील उर्वरित 122 जागांसाठी 11 नोव्हेंबरला मतदान होणार असून 14 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे। बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार जरी थांबला असला तरी मुंबईतील बिहारी मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी बिहारी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। शिंदेच्या शिवसेनेकडून कांदिवली पूर्वमध्ये बोईसर परिसरामध्ये बिहारी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी या बिहारी संवाद कार्यक्रमामध्ये मतदारांना मार्गदर्शन केलंय। कांदिवलीमधल्या बिहारी टेकडी परिसरामध्ये 25,000पेक्षा अधिक बिहारी नागरिक वास्तव्यास आहेत। बिहारमध्ये पूर्वी जंगलराज होता, एनडीए सरकारनं तो संपवलाय, मात्र पुन्हा बिहारमध्ये एनडीएचं सरकार येणार असल्याचा दावा यावेळी शिंदेंनी केलाय। संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडतंय, तर राजद नेते तेजस्वी यादव आज 5 जिल्ह्यांमध्ये 18 रॅली काढणार आहेत। भगवतीपूर, मधुबनी, सुपोल, किशनगंज, कटिहार या जिल्ह्यांमध्ये त्यांच्या रॅली होणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। आज मनसेची पुण्यामध्ये बैठक पार पडतेय। यावेळी पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे संवाद साधतील। आगामी निवडणुकीपूर्व राज ठाकरेंचा हा पुणे दौरा महत्त्वाचा असेल। निवडणुकांची घोषणा होताच भाजप ऍक्शन मोडवर आलाय। भाजपकडून जिल्हा निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे। एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये गणेश नाईक यांना निवडणूक प्रभारी म्हणून नेमण्यात आलंय। गणेश नाईकांना ठाण्याचं कल्याण, मीरा भाईंदर, नवी मुंबईचेही निवडणूक प्रभारी करण्यात आले। सिंधुदुर्गामध्ये नितेश राणेंवर प्रभारी पदाची जबाबदारी आहे, तर बीडमध्ये सुरेश धस यांच्यावर निवडणूक प्रमुख तर पंकजा मुंडेंवर निवडणूक प्रभारीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधीच्या उर्वरित 38 याचिकांवर हायकोर्टामध्ये आज सुनावणी होईल। आरक्षण आणि वॉर्ड रचनेसंदर्भातल्या 38 याचिका दाखल आहेत। मतदार याद्यांसंदर्भातल्या 4 आव्हान याचिका हायकोर्टानं फेटाळून लावल्यात। नागपूर, औरंगाबाद खंडपीठातल्या याचिकांवरही मुंबईमध्ये सुनावणी पार पडतेय। 42 याचिकांची 3 भागांमध्ये वर्गवारी करून कालपासून या प्रकरणी सुनावणी सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोणतं नवं राजकीय गणित जन्माला येणार हे मोठं कोडं निर्माण झालंय। पुन्हा एकदा पवार काका पुतण्या एकत्र येणार का हा सवाल यामुळे उपस्थित होतोय, कारण भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युती करायला शरद पवारांची राष्ट्रवादी तयार असल्याची माहिती आहे। स्थानिक परिस्थिती पाहून युतीबाबत निर्णय घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्यात। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या महिला विभागाच्या सध्या 2 दिवसीय बैठका सुरू आहेत। बैठकीच्या पहिल्या दिवशी वरिष्ठांकडून आघाडीबाबतच्या सूचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्यामुळे खुद्द अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना आणि मनसे यापैकी कुणाही सोबत वेळ पडल्यास राष्ट्रवादी तडजोड करणार का हे पाहावं लागेल। या संदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना विचारलं असता पक्ष फोडल्यामुळे आमचा भाजपवर राग आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर नाराजी असल्याचं सूचक वक्तव्य रोहित पवारांनी केलं। आमच्या पक्षाला सोडल्यामुळे, पवार साहेबांना सोडल्यामुळे आम्ही अजितदादांवर नाराज आहोत, पण नाराजीपेक्षा खरा राग हा आमचा भाजप बरोबर आहे। म्हणजे एक होऊ शकतो की भाजपने आमच्या पक्षाला, आमच्या परिवाराला तिथं तोडलेलं आहे। त्यामुळे राग आणि नाराजगी जर आपण बघितली तर कदाचित नाराजगी ही लोकल लेवलला, जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेला नाही तर आपण जिल्हा लेवलला जर बघितलं तर नाराजगी दूर केली जाऊ शकते, राग हा दूर केला जाऊ शकत नाही। रायगडमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी
एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत आणि त्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे. एकीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी ठाकरे सेनेशी जवळी करतेय, तर त्याच वेळी शिंदे सेना महायुतीची भाषा करते. त्यामुळे मोठा राजकीय तिढा निर्माण झालाय. ठाकरे सेनेसोबत युती करण्यामागे सुनील तटकरेच असल्याचा दावा शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवींनी केलाय. तटकरेंना जशास तसं उत्तर देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. तसेच येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीचा धर्म पाळून पुढे जाणार असल्याचे दळवींनी म्हटलंय आणि त्यामुळे रायगडमध्ये नेमकं काय राजकीय गणित पाहायला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. याच्या मागचे सुद्धा तटकरे साहेब आहेत, एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे खासदार आहेत आणि सुधा घारे हे त्यांचे कार्यकर्ते नेते तिथले. खरं तर हे शोभनीय नक्की नाही आहे. आपण महायुतीमध्ये मंत्रिपद उपभोगणार आणि खासदार उपभोगणार या सगळ्या गोष्टी असताना पक्षाचा त्याचा फायदा घेणार महायुतीच्या सरकारचा वरिष्ठांच्या आमच्या आदेशाप्रमाणे म्हणजे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, वरिष्ठ नेतेगण असेल, महायुती हा धर्म पाळून पुढे झाला पाहिजे. कारण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामं आपापल्या मतदारसंघात आम्ही आणतो आणि लोकांपर्यंत ती कामं पोहोचवतो. तर महायुतीचं गठन हे काम राहिलं पाहिजे. पण असे काही महाभाग आहेत की स्वतःच्या फायद्यासाठी ते कोणाशी अलायन्स करणार आणि मग उलट सांगणार चोराच्या उलट्या बोंबा असं आता चालणार नाहीये. तर रायगडमध्ये शिवसेनेच्या आमदारांनाच राष्ट्रवादीसोबत युती नकोय असा पलटवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. आम्ही बायकॉट करण्याचा प्रश्नच नाही आहे. शिवसेनेने गेले काही दिवस स्वच्छपणाची सातत्याने भूमिका रायगड जिल्ह्यामध्ये मांडलेली आहे की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती करायची नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे आणि त्याच्यामुळे योग्य वेळेला या संदर्भातला निर्णय होईल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सुरू असताना नागपूर ग्रामीण काँग्रेसच्या 2 गटांमध्ये स्वतंत्र मोर्चे बांधणी सुरू आहे आणि त्यामुळे आधीच महाविकास आघाडीमध्ये फूट, त्यानंतर आता काँग्रेसमध्येच फूट असं चित्र तयार झालंय. राष्ट्रवादीचे अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदेच्या शिवसेनेसोबत युती नको अशी मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. मात्र भाजपसोबत जाण्यास कार्यकर्त्यांची तयारी असल्याची माहिती आहे. मात्र या संदर्भातील निर्णय स्थानिक पातळीवर घ्या अशा सूचना अजित पवारांनी केलेल्या आहेत. नाशिकच्या येवल्यामध्ये मवियामध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. आगामी नगर परिषद निवडणुकीमध्ये आघाडी न झाल्यास स्वतंत्र लढण्याचा इशारा काँग्रेसनं दिलाय. काँग्रेस वेगळी लढल्यास विजयी होणार असल्याचा विश्वासही काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये येवल्यामध्ये मवियात आघाडी होणार बिघाडी हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. जळगाव जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये दोस्तीत कुस्ती रंगणार हे आता जवळपास निश्चित झालंय. कारण पाचोरा, भडगाव नगरपालिकेमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा थेट सामना रंगणार असल्याचं स्पष्ट झालं. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचा आमदार किशोर पाटील यांनी पाचोऱ्यामध्ये निर्धार मेळावा घेऊन निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. यावेळी त्यांनी भाजपवरही टीका केली आहे. त्यानंतर आता भाजपनं भव्य परिवर्तन मेळावा घेऊन शिवसेनेला उत्तर दिलंय. सिंधुदुर्ग भाजपचे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नारायणकर, पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये सावंतवाडीमध्ये बैठक पार पडली. यावेळी 4 नगर परिषदा आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती या संदर्भात खासगीमध्ये उमेदवारांशी चर्चा देखील करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या 50 पैकी 40 पेक्षा जास्त जागा जिल्हा परिषदेमध्ये जिंकून येतील. त्यामुळे आम्ही स्वबळावर जिल्ह्यामधल्या निवडणुका लढवण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. राज्यात नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी महिला आरक्षण पडले, तर मग हे नगराध्यक्षपद आपणाला मिळावं यासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून 5 महिला इच्छुक आहेत आणि त्यामुळे नगराध्यक्षपद द्यायचं कुणाला, ते देताना नेमके निकष काय लावायचे, एखाद्याला डावलल्यास होणारी नाराजी यासारखे प्रश्न शिवसेनेसमोर उभे ठाकले. इच्छुक महिला उमेदवारांनी यापूर्वी जोरदार फिल्डिंग लावली आहे. तसेच मतदारांमध्ये जाऊन आपण कशा पद्धतीने योग्य उमेदवार आहोत हे सांगण्याची सुरुवात केली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भाजपसह महायुती सक्रिय झाले. श्रीरामपूर संगमनेर पाठोपाठ काल राहुरी तालुक्यामध्ये महायुतीचा मेळावा आणि भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांना आदरांजली वाहिली आहे. यावेळी या महामेळाव्याला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यासह सुजय विखे पाटीलही उपस्थित होते. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये भाजपच्या एका कार्यक्रमादरम्यान जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कार्यक्रमासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित असताना त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलाय. त्यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर भाजपला हा धक्का आहे. मात्र सावंतांच्या राजीनाम्यामागचं ठोस कारण अद्यापही अस्पष्ट आहे. धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर आणि पक्षाचे नेते संजय निंबाळकर यांनी राजीनामा दिलाय. ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावरच दोघांनी राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. तसंच दुधगावकर कोणता राजकीय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तारीख घोषित होताच प्रत्येक जिल्ह्यामध्ये मतदारांची आकडेवारी आणि दुबार नावे यावर संबंधित प्रशासन कामाला लागलंय. रायगडमध्ये देखील काही तालुक्यामध्ये दुबार नावं आढळून आली आहेत. मात्र या दुबार मतदारांना कुठे मतदान करायचं हे ठरवण्याची संधी देण्यात येणार आहे. दुबार नावं असलेल्या प्रत्येक व्यक्तीला संपर्क करून त्याच्या नावासमोर 2 स्टार ठेवण्यात येतील. शिवाय त्यांच्याकडून घोषणापत्र लिहून कुठे आणि कसं मतदान करायचं याची माहिती दिली जाणार आहे. याबाबत रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी माहिती दिली आहे. ज्यांचं नाव दुबार आहे त्या सर्व लोकांना आम्ही संपर्क साधून त्यांच्याकडून आपण एक घोषणापत्र लिहून घेत आहेत की त्यांच्याकडून एक विकल्प लिहून घेत आहेत की त्यांना त्यांच्या दुबार नाव असलेल्या यादीतील कुठल्या ठिकाणी त्यांना मतदान करायचं आहे. त्यांनी आपल्याकडे तशा पद्धतीने त्यांचा विकल्प द्यावा आणि त्यांनी त्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावं आणि त्याची नोंद जिथे त्या संबंधित यादीमध्ये घेतली जाईल. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर टीका करत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत. निवडणूक आयोग आता मुख्य बहिऱ्याचं सोंग घेत आहे. सगळं हुकुमशाही तानाशाही सुरू आहे असं कडू म्हणाले. तर ईव्हीएम हॅक करून सगळ्या गोष्टी चालू आहेत. आम्ही घरी जाऊन मत मागतोय. भाजपवाले ईव्हीएम मध्ये घोळ करतात असा आरोप बच्चू कडूंनी केलाय. निवडणूक आयोग आता काय आहे मुख्य बहिऱ्याचं सोंग घेत आहे. त्याचा काही फायदा होणार नाही. मधूनच हॅक करून सगळ्या गोष्टी चालू आहे. त्याच्यानं हे तर तीव्र सत्य आहे का आपण घरी जाऊन आम्ही मतदान मागतोय आणि भाजपवाले मशीनमध्ये घोळ करतोय. एप्रिल महिन्यामध्ये वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या रुपिका सिंगनं मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत निवडणूक आयोगाला रीतसर उत्तर दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. जुलै 2025 पर्यंत असणाऱ्या नव्या मतदारांच्या नोंदी घेतल्या तर एप्रिल महिन्यामध्ये 18 वर्ष पूर्ण झालेल्या रुपिकाची मतदार म्हणून नोंद का नाही असा सवाल याचिकेमध्ये उपस्थित करण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज उद्धव ठाकरे धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यामधल्या अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधतील. सकाळी 10 वाजता धाराशिवमधल्या करजखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांशी ते संवाद साधतील. दुपारी 12 वाजता लातूरच्या भुसरी तालुक्यामधल्या औसा गावातील शेतकऱ्यांशी ते संवाद साधतील. तर दुपारी 2 वाजता अहमदपूर तालुक्यामधल्या थोरलेवाडी येथील शेती नुकसानीची ते पाहणी करतील. 4 वाजता नांदेड जिल्ह्यामधल्या लोहा तालुक्यामधल्या पारडी येथे ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावरून भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात येत नव्हते. ते अपवादात्मक परिस्थितीमध्ये येतात हे लोकांनाही माहिती आहे अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे. मुख्यमंत्री असताना घरून राज्य चालवायचे, मंत्रालयात यायचे नाहीत. मग आता ते भाषणं करत होते. त्यांना कोणी म्हणाले काय भाषणं करतात, जा की रे बाबा. मग ते आता पुन्हा एकदा त्याच्या घरी 3 अंडल पुन्हा एकदा रणांगणात उतरले. लोकांनाही माहिती आहे की प्रासंगिकच येतात. दरम्यान केंद्राच्या पथकानं सोलापुरात रात्री केलेल्या पाहणीवरून उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलाय. केंद्राचं पथक दाखवा आणि 100 रुपये मिळवा असे बोर्ड दाखवा अशी टीका यावेळी उद्धव ठाकरेंनी केली. रात्रीचे फिरतात टॉर्च घेऊन केंद्राचं पथक, नुकसान कुठे झालं, नुकसान कुठे झालं. आणि 2 ते 3 दिवसाचा केंद्रीय पथकाचा दौरा आहे. 2-3 दिवसात काय कळणार आणि इतक्या दिवसांनी. म्हणजे मग गावोगावी बोर्ड लावा, जिकडे केंद्राचं पथक येणार नाही तिकडे बोर्ड लावा, केंद्राचं पथक दाखवा आणि 100 रुपये मिळवा.
अहिल्यानगरच्या शेवगाव पाथर्डी भागामध्ये केंद्रीय पथकानं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. करंजी, देवराई, पारेगाव भागामध्ये या पथकानं तुटलेले पूल, घरे, नदी नाले आणि शेतीची पाहणी केली आहे. मात्र केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यावर शेतकरी आणि ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. पथकानं रस्त्यावरूनच पाहणी केली अशी नाराजी यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बेळगाव जिल्ह्यामधल्या गुरलापूर फाटा येथे उसाला 3,500 रुपये टन भाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेत. शेतकऱ्यांसोबत चर्चेसाठी आलेले कर्नाटकचे कायदा मंत्री HK पाटील यांच्या गाडीला शेतकऱ्यांनी वेढा घालून रोखण्याचा प्रयत्न केलाय. मंत्र्यांसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानं शेतकरी संतप्त झाले, तर मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला. कोल्हापुरात पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार आणि शरद पवारही उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये भाषणाबाबत बोलताना फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद आणि शिंदेंबाबत केलेले एक वक्तव्य चर्चेमध्ये, एकनाथराव आणि मी कधी कधी अदलाबदल करतो, कधी ते मुख्यमंत्री असतात, कधी मी मुख्यमंत्री असतो, त्यांना दिलं ते परत करतात, त्यामुळे सेफ असतं असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या या वक्तव्यानं एकच हशा पिकलाय. आमचे एकनाथराव शिंदे आणि आम्ही अदलाबदल करत असतो, कधी मी मुख्यमंत्री असतो, कधी ते मुख्यमंत्री असतात, कधी मी उपमुख्यमंत्री असतो, कधी ते उपमुख्यमंत्री असतात. त्यामुळे आज माझ्या जागी, मुख्यमंत्र्यांच्या जागी ते भाषण करणार आहेत आणि त्यांना दिलं तर सेफ असतं, कारण ते परत करतात आणि आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री बनवतात. हे मला माहिती असल्यामुळे मी काही रिस्क घ्यायला मागे पुढे पाहिलेलं नाही. तर या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.